डॉक्टर संदीपजींचा या ठिकाणी त्यांच्या श्रीमती सुनंदा मधुकर गोरे यांची बहीण आणि त्यांच्या सौभाग्यवती डॉक्टर दीपालीताई या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय डॉक्टर संदीप गोरे सर सर्वप्रथम त्यांचे आई वडिलांचा सत्कार या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होईल। कारण डॉक्टर संदीपजी सारखं कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा असं मुद्दा म्हटलं गेलेलं आहे। संतांनी आई वडिलांना धन्यता दिलेली आहे आणि म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक वर्ष ज्यांनी योगदान दिलं ते बालन गोरे सर आणि त्यांच्या आई मंगलाताई त्यांच्या पत्नी डॉक्टर दीपालीजी सविता पुष्पाजी यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचे। राहुलजी यांनाही विनंती आहे की आपण मंचावरती यायचे। या ठिकाणी या गोरे परिवारानं आपल्या नांदेड जिल्ह्याचं नाव आताच आपण मानपत्रामध्ये वाचलं की जागतिक स्तरावरती पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। अशा एका गुणवंत डॉक्टरांचा सन्मान या ठिकाणी या संयोजन समितीच्या माध्यमातून होतोय। सर्वप्रथम त्यांचे आई वडील यांचा सत्कार आपण इथं संपन्न करतोय। त्यांच्या परिवारातले अनेक मान्यवर या ठिकाणी हा आपल्या लेकराचा आपल्या भावाचा दीपालीताई आपल्या पतीचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत। या ठिकाणी त्यांना 11,000 रुपयाची राशी अत्यंत समर्पक आणि बोलकं सन्मान चिन्ह आता ज्या सन्मान पत्राचं वाटप झालं ते मानपत्र शाल पुष्पगुच्छ अशा पद्धतीचा हा पुरस्कार आदरणीय डॉक्टर संदीपजी बालनरावजी गोरे सर यांना आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रदान केला जातोय। जोरदार टाळ्या वाजवा माझ्या बंधू भगिनींना। इतक्या कमी वयामध्ये डॉक्टर संदीपजींनी जी आपल्या कार्याची उंची गाठलेली आहे त्यांच्या त्या कार्याला आध्यात्मिक क्षेत्रातील गुरुवर्य वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर पुंडे साहेबांसारखे मान्यवर आणि त्यांच्या आई वडिलांच्या आणि आप्तेष्टांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान या ठिकाणी संपन्न केलेला आहे। आमचे बरेच मान्यवर या ठिकाणी कॅमेरामध्ये कैद करतायत। यानंतर पुरस्कारार्थी डॉक्टर संदीपजी यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मनोगत या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या समोर ठेवावं। आदरणीय डॉक्टर संदीप बालनरावजी गोरे सर। सगळ्यांना शुभ संध्याकाळ। आदरणीय व्यासपीठ कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री श्री परमपूज्य सद्गुरू नराश्याम महाराज मठ संस्थान श्री क्षेत्र येवती लघु आळंदी तालुका मुखेड, प्रमुख अतिथी सौ विजया धोंडूराम देवडवार मुखेड नगरीच्या प्रथम नागरिक, वक्ते युवराज पाटील जे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते आहेत आणि कोल्हापूरहून ते इथं आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत। तसेच विरूपाक्ष महाराज शिवाचार्य डॉक्टर विरूपाक्ष महाराज शिवाचार्य आपल्या सर्वांच्या आदरणीय ते देखील या ठिकाणी आहेत। नामदेव महाराजही आहेत या ठिकाणी। आणि मुखेडमध्ये हे वैचारिक अभिसरण गेले 14 वर्ष अव्याहतपणे चालू ठेवणारे मुखेडमध्ये गेले 14 वर्ष हे वैचारिक अभिसरण मातोश्री भीमाई व्याख्यानमालेच्या अंतर्गत चालू ठेवणारे श्री दिलीप पांडुरंगराव पुंडे सर
आणि जमलेल्या माझ्या मित्रांनो, वडीलधाऱ्या माणसांनो आणि इथे पत्रकार बंधूंनो, तसेच राजकीय क्षेत्रातील आणि विविध क्षेत्रातील इतर मान्यवरांनो, तुम्हा सर्वांना मला एक नमस्कार करायचा आहे. हा, थोडस इमोशनल झालोय मी, कारण मी बऱ्याच ठिकाणी व्याख्यान दिलेत, पण असा योग पहिल्यांदाच झालाय. त्यामुळे थोडस तुम्ही सांभाळून घेणारच मी याची खात्री करतो. हा काय हा या तर काय आता सांगायचं म्हणलं तर काय, आता हा जो आजचा सोहळा आहे हा माझ्यासाठी फार जवळचा सोहळा आहे. आता माझे सत्कार झालेले आहेत, बऱ्याच ठिकाणी सत्कार झाले आहेत, ते आता तुम्ही मानपत्रात वाचलेले आहेत, परंतु हा माझ्या हृदयाशी अतिशय क्लोज आहे. आणि मला फार आनंद झाला की आता मी इथे येतोय. मुखेडमध्ये हा सत्कार होतोय. मुखेड म्हणजे नांदेड जिल्ह्याचा आहे. हा इथल्या मातीने केलेल्या त्या मातीच्या मुलाचा सत्कार आहे, त्यामुळे हे मला अतिशय क्लोज आहे. आणि तसेच हा जो सत्कार झालेला आहे, आमचे मामा डॉक्टर दिलीपराव पुंडे सर, म्हणजे ते आमचे मामा, त्यांनी हा सत्कार केलाय. ते फार महत्वाचं आहे, कारण आम्ही त्यांच्याकडे बघून डॉक्टर झालो. ते डॉक्टर बनले म्हणून ते डॉक्टर झालो. मी त्यांना म्हणलं, मामा तुम्ही कलेक्टर बनले असते तर आम्ही कलेक्टर झालो असतो, तुम्ही ते मामा डॉक्टर बनले, आम्ही डॉक्टर झालो, असं झालं. म्हणजे कसं आहे ना की आता आम्ही कुठेही आता समजा आम्ही कुठेही सार्वजनिक ठिकाणी किंवा कुठलाही आमचा कौटुंबिक सोहळा असला, समजा लग्न जरी असेल, मामा तिथं आले की त्या नवरा नवरीपेक्षा मामा सेंटर ऑफ अट्रॅक्शन असायचे. मग म्हणलं हे असं बनण्यासाठी काय करावं लागेल, तर असं बनण्यासाठी डॉक्टर बनावं लागेल, चला. तर तसा प्रकार होता. आणि एक याच्याविषयी मला एक अतिशय तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे की प्रत्येकाला आपल्या लाईफ मधली एक पहिली मेमरी असते. काहीतरी आपली एक पहिली मेमरी असते की बाबा, एक पहिली मेमरी काय असते लाईफमध्ये, ही आता मी तुम्हाला एक महत्वाची मेमरी सांगतो. 1984 मी जेव्हा 4 वर्षाचा होतो, त्यावेळेस मामा त्यावेळेस गुरु गोविंद सिंगजी शासकीय महाविद्यालयामध्ये इंटर्नशिप करत होते. आणि तिथे त्यांनी बघितलं की त्या वर्षी तिथं सुदृढ बालक स्पर्धा होती. सुदृढ बालक स्पर्धा, मामानी ती संधी बघितली. मामाला घरात एक टॅलेंट आहे, माहित होतं सुदृढ बालक घरात आहे, अजूनही सुदृढ आहे, तर ते सुदृढ बालक होतं. आणि मग त्यांनी काय केलं की माझे एक चुलते आणि पप्पा यांना सांगितलं की याला त्या स्पर्धेमध्ये सहभागी करा. आणि त्या स्पर्धेमध्ये मी सहभागी झालो. 4थ्या वर्षी मोठा सत्कार झाला. त्या तत्कालीन कलेक्टरनी माझा सत्कार केला, मला मोठं ट्रॅक्टर दिलं, माझा पहिला नंबर आला आणि पेपरमध्ये माझा फोटो छापून आला. आणि अख्खं गाव मला भेटायला आलं की पेपरामध्ये छापून आलेला पोरगा, म्हणजे ज्याचा फोटो छापून आलाय तो पोरगा. तेव्हापासून जे मला मी कोणतरी भारी आहे वाटायला लागलं, ते अजूनही वाटतं मामा. म्हणजे कसं असतं ना, माणसाचं कसं असतं ना, एक सिगमंड फ्रायड नावाचा एक फार मोठा हे आहे, सायंटिस्ट आहे. त्याचं असं एक म्हणणं असतं की तुमचं बालपण कसं गेलेलं आहे त्याच्यावर तुमचं व्यक्तिमत्व ठरतं. बरोबर आहे. आणि माझ्या बालपणाला अशी किक स्टार्ट मामाने दिली, त्याच्यामुळे एकदम असं लाईफमध्ये कुठंच असं आत्मविश्वासाची कमतरता जाणवली नाही. मी कुठं परदेशात व्याख्यान देताना नाही वाटली, हिमालयातही जाताना वाटलं. इथं सुरुवातीला थोडा अडखळ असेल, पण ते मी भावनावश झाल्यामुळे अडकलो असेल, बाकी दुसरं काही नाही. तर आता ही गोष्ट, आता ह्या आजच्या व्याख्यानाचाही विषय आहे हा अतिशय म्हणजे फार समर्पक आहे की चला कुटुंब जपूया. आता दुसरं माझं लहानपण, आता मामा म्हणले तुला काय बोलायचं, तर आयुष्याविषयी बोल. आयुष्याविषयी बोलण्या एवढं अजून वय झालं नाही, तरी पण बोलतो, मला जे समजले थोडं. तर लहानपणी मी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कलंबरमध्ये राहत होतो. आमचं एकत्र कुटुंब होतं. घरामध्ये चुलते होत्या, काक्या होत्या, आत्या होती, चुलत भावंड होते, गोष्टी सांगणारी, रामायणातल्या गोष्टी सांगणारी आजी होती, संध्याकाळी घरी येणारी त्या गायी होत्या. अच्छा, आणि त्याच्यामध्ये आम्ही लाईन लावून दूध पिणारे आम्ही होतो. म्हणजे गोकुळाचं जसं वर्णन होतं तसं माझं बालपण होतं. आणि ते अतिशय समृद्ध बालपण होतं. त्या काळात एकच गोष्ट झाली की मला कायम एनकरेजमेंट भेटली. माझे चुलते बाबूराव गोरे असतील, मधुकर गोरे असतील, किशनराव गोरे किंवा वसंतराव गोरे यांनी ऑलवेज एनकरेज केलं. माझी आत्या सविता, पुष्पा आत्या यांनी मला नेहमीच एनकरेजमेंट केलं. तर मला हे म्हणायचं, आपण कुटुंब जपलं पाहिजे, पण कुटुंबामधलं जे बालपण आहे ना ते अतिशय निकोप असलं पाहिजे. कारण ते सिग्मंड फ्रॉइड हे माझा अतिशय आवडीचा विषय आहे. त्याच्यात म्हणतो तुम्हाला कुठलीही गोष्ट लाईफमध्ये तुम्ही कसं आहे असं, तुम्हाला वयाच्या 70व्या वर्षी येणाऱ्या स्ट्रेसला देखील तुमचं बालपण कसं गेलं ते अवलंबून असतं. त्यामुळं निकोप कुटुंब जपताना आपण बालपण देखील निकोप जपलं पाहिजे, हे एक मला या ठिकाणी सांगावं वाटतं. त्यानंतर आम्ही
आम्ही दुसरी तिसरीला आम्ही कंधारमध्ये आलो. आता गावातून आलो होतो कंधारमध्ये. तिथं आयुष्यामध्ये 2 ते 3 गोष्टी फार महत्वाच्या असतात. तुम्हाला कुटुंबाचा सपोर्ट अतिशय असणं महत्वाचं असतं. तुमचे गुरुजन अतिशय, तुम्हाला वेळोवेळी गुरु भेटले पाहिजेत. तुम्हाला मित्र पण चांगले असले पाहिजेत. ह्या 2 ते 3 गोष्टी असल्या पाहिजेत. आणि या तिन्ही गोष्टीमध्ये मी भाग्यवाली आहे. मला शाळेमध्ये गेल्यानंतर मला काही एवढं माहित नव्हतं, कारण मी कंधारमधून कलंबरमधून आपल्या कंधारला आल्यामुळे. पण तिथं मोतेवार सर नावाचे आमचे सर होते. त्यांनी मला शिकवलं आणि ते म्हणजे पप्पाला सांगितलं, युरेका सर का तुमचा पोरगा तर लय हुशार आहे. मग तेव्हापासून मग ते वर्गामध्ये पहिला वगैरे नंबर येणं सुरू झालं. ते स्कॉलरशिप असतं किंवा नवोदय असतं, ह्या बाकीच्या ह्याच्यात नेहमीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये ते नंबर यायचं. पण मामासारखी आमची कारकीर्द अशी कायम अशी म्हणजे एकदम म्हणजे फ्लॉलेस अशी राहिली नाही. म्हणजे अप्स डाऊन्स त्याच्यामध्ये आलेले आहेत. त्याच्यामध्ये काय झालं की 10वीची एक मला गोष्ट सांगा वाटते, कारण आता आपण ह्याच्याविषयी बोलायचं तर आपण आपल्या चांगल्या गोष्टी नाही, आपल्याला ज्या गोष्टी माणसाला घडवतात त्या गोष्टीविषयी मला बोलणं गरजेचं वाटतं. तर हा तर 10व्या वर्गामध्ये मी असताना त्यावेळेस काय झालं होतं की वर्गामध्ये काय हुशार होतो आणि 10th स्टँडर्ड असता आमच्या मुख्याध्यापकांनी डिक्लेअर केलं 1 वर्ष आधी अशा एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये तत्कालीन आमदारांच्या समोर की हा संदीप गोरे आहे, मार्च 96ला महाराष्ट्रात पहिला येईल म्हणून. माझे वर्गमित्र आहेत, त्यांना माहिती आहे ही गोष्ट. आणि त्यावेळेस काय झालं की मग आपण कसं असतं की आपला अभ्यास जरी चांगला असतो ना, कधी कधी आपला फोकस लूज झाला की आपण डिस्ट्रॅक्ट करतो. मग आयुष्यातली पहिली थप्पड बसली मला की जे शाळेचं माझ्याकडून एक्सपेक्टेशन होतं, महाराष्ट्रात पहिला यायचे मठपती सर आमचे मुख्याध्यापक होते आणि मी गुणवत्ता यादीत देखील येऊ शकलो नाही. त्यावेळेस फार असा म्हणजे हे वाटलं, असं म्हणजे काय म्हणतात ना, एखाद्या म्हणजे स्वाभिमानावर थप्पड लागल्यासारखं झालं. मग आता काय करायचं. त्या दिवशी निकाल लागल्यावर आपण झोपलो नाही. मग पप्पा म्हणले तुला कुठं जायचंय, अहमदपूरला जायचंय का लातूरला जायचंय. मी म्हणलं पप्पा ह्या मातीने आपल्याला एक थप्पड मारलेली, आपण इथंच करून दाखवू काय करायचं. आता मी 12वीला फोकस राहतो. तिथं मला दुसरे गुरुजन भेटले, जाधव सर, शेटे सर, चामोलवार सर. जाधव सरनी मला 2-3 क्लास घेतले. त्याच्यात म्हणलं की अरे तुला काय झालं माहित नाही मला, पण तू आतापर्यंत आलेला सगळ्यात हुशार पोरगा आहे माझ्याकडे. मग मी 2 वर्ष व्यवस्थित केला. आणि जेव्हा 12वीचा आमचा निकाल लागला त्यावेळेस 2 लाख लोकांनी जे 12वीची परीक्षा दिलेली असते त्याच्यामध्ये माझा नंबर 72 आला. आणि मला सगळे मेडिकल कॉलेज ओपन मध्ये भेटत होते आणि मी चूज केलं की आय विल गो टू द बीजे मेडिकल कॉलेज. मग जाऊन मठपती सरला सर तुमचा अंदाज एवढा पण चुकीचा नव्हता. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. पण ती एक अशी गोष्ट होती की लाईफमध्ये कधी सेटबॅक बसल्यावर ना आपल्याला एक बाउन्स बॅक द्यायचं, ती गोष्ट त्याच्यामध्ये कळली. आणि ती मला असं वाटतं की ते लाईफमध्ये फार महत्वाचं होतं. कधी कधी आपल्यासारख्या गोष्टी जात नाहीत. काही अतिशय म्हणजे लोक प्रतिभावान असतात, प्रत्येक गोष्ट जशी पाहिजे तशी होते. पण कधी कधी ज्यावेळेस आपल्याला सेटबॅक बसतो त्यावेळेस आपल्याला बाउन्स बॅक करायचं कसं हे मला त्यावेळेस त्या ठिकाणी कळलं. त्याच्यानंतर मग बीजे मेडिकल कॉलेज म्हणजे आता आमचे मित्र आलेत. लाईफमध्ये मित्रांची फार गरज आहे. आमचे विलास कल्लाळे आहे, मारुती पंढरे आहेत, परमेश्वर आहेत. आता सगळ्यांचे नाव घेता येत नाहीत, पांडू आहेत. पण हे फार महत्वाचं असतं. तुमच्या लाईफमध्ये जशी फॅमिली स्ट्रॉंग असलं पाहिजे तशी तुमचा एक मित्रपरिवार देखील चांगला असला पाहिजे. मग मी बीजे मेडिकल कॉलेजला गेलो. अतिशय चांगलं चाललं माझं. व्यवस्थित चांगले मार्क्स म्हणून मी MBBS पास आउट झालो. इंटर्नशिपला मी बऱ्यापैकी अतिशय चांगलं काम करून मी पोस्ट ग्रॅज्युएशनची तयारी करत होतो. म्हणजे प्रत्येकांना असं वाटतं की अरे डॉक्टरचं लाईफ म्हणजे कसं रोजी असतं, पण डॉक्टरच्या लाईफमध्ये काय लेवलचा स्ट्रेस असतो हे मला एकदा सांगायचं तुम्हाला. कसं असतं की ज्यावेळेस ही गोष्ट आता जास्त मामाला माहित नसेल पण आता मी सांगतो ती गोष्ट काय झाली होती. ज्यावेळेस इंटर्नशिप माझी संपत आली होती ना त्यावेळेस मला एका HIV पॉझिटिव्ह पेशंटची प्रिक बसली. HIV झाला की म्हणजे एकदम म्हणजे आणि ती प्रिक बसली. आणि त्यावेळेस मग आता आमची अभ्यासाचा टाइम आणि त्याच्यामध्ये ही प्रिक झालेली. त्यावेळेस मला एक इनलाइटमेंट कळली. त्यावेळेस मला साक्षात्कार झाला की माणसासाठी काय महत्वाचं असतं. माणसासाठी पीस ऑफ माइंड महत्वाची असते, मिनिमम गडनेस असतं, बाकी काहीच नाही. मला त्या काळात जरी एखाद्याला प्रिक बसली तरी पॉझिटिव्ह होतो असं नाही. 6 महिन्यांनी आपल्याला टेस्ट करायची असते, ती निगेटिव्ह येते. म्हणजे काही लोकांना म्हणजे 1000मध्ये 3 लोकांना होतं. म्हणजे मला चान्स होता फार कमी, पण तरी पण तो चान्स होता. त्यामुळे मग त्या काळामध्ये मला असं कळलं की अरे शेतामध्ये काम करणारा माणूस माझ्यापेक्षा सुखी आहे, कारण त्याला पीस ऑफ माइंड आहे. बाकी कोणी असेल त्याला पीस ऑफ माइंड आहे. बाकी सगळ्या गोष्टी शुल्लक वाटायला लागल्या. अरे ये दुनिया जला दो थूक डालो, ये दुनिया अशीच आली होती. सगळी शेवटी स्वतःवर आलं ना शेवटी हेल्थ महत्वाची असते. ही एनलाइटमेंट त्यावेळेस झाली. कारण आपण बऱ्याच गोष्टीचा विचार करतो, अरे आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. पण जेव्हा माणसाच्या स्वतःच्या हेल्थवर येतो त्यावेळेस आपल्याला कळतं की अरे पीस ऑफ माइंड सगळ्यात महत्वाची आहे.
आपल्याला मानसिक हे आणि हे त्याच्यामध्ये ते मी निगेटिव्ह आलो तो भाग वेगळा. नंतर मी ठरवलं आता 2 वर्ष आता आपल्याला बॉन्ड आहे, पण महाडला जायचं. महाड म्हणजे एक रुरल एरियामध्ये प्रायमरी हेल्थ सेंटरला मी त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी मग ससूनमध्ये चांगलं ट्रेनिंग झालं होतं. तिथं लँडस्लाईड डिझास्टर झालं. त्या ठिकाणी मोठी म्हणजे फ्लड डिझास्टर आणि त्या ठिकाणी हानी झाली होती. त्या ठिकाणी इमर्जन्सी रेस्क्यू आम्ही कॅम्प केला. हा असा एकमेव इमर्जन्सी रेस्क्यू कॅम्प असावा ज्याला माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, तत्कालीन मंत्री महोदय छगन भुजबळ, बॅरिस्टर अंतोली यांनी पर्सनली इथे येऊन त्या कॅम्पमध्ये करण्याचं कौतुक केलं. आणि तिथल्या त्यावेळेस जे काही 1-1.5 महिना आम्ही त्या ठिकाणी काम केलं त्याची दखल जिल्हा परिषद आणि शासनाने घेऊन देखील सन्मानपत्र दिलं. हे त्याच्यामध्ये मला महत्वाचं वाटतं. नंतर तिथं डॉक्टर बावस्कर ज्या मामांची देखील प्रेरणास्थान आहेत, माझे देखील प्रेरणास्थान आहेत, त्यांच्याकडे बघून आपल्याला असं वाटलं की आपणही असं इमर्जन्सीमध्ये काही केलं पाहिजे. अजून एक गोष्ट तुम्हाला असं महत्वाचं सांगतो की आयुष्यामध्ये मित्र असणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस मी त्या ठिकाणी होतो त्यावेळेस CMC वेल्लोर तिथे एक माझा मित्र गेला होता. तो मला दर आठवड्याला फोन करायचा, अरे तू तिथं काय करतो इकडे. शेवटी त्याच्या फोननं वैतागून मी ठरवलं तर मी अभ्यास करतो. आणि मग मी अभ्यास केला आणि मग मी CMC वेल्लोरला गेलो आणि त्या ठिकाणी इमर्जन्सी मेडिसिन मध्ये मी ट्रेनिंग घेतलं. तिथं माझ्या सुदैवाने मला प्रोफेसर सुरेश डेव्हिड सारखे एक फार मोठं व्यक्तिमत्व भेटलं. त्यांच्या अंडर मी डायरेक्टली ट्रेन झालो. त्यांना फादर ऑफ इमर्जन्सी मेडिसिन असं म्हणलं जातं. त्यानंतरचा प्रवास जहांगीर हॉस्पिटलला, त्या जर्मन बेकरीच्या बॉम्बलास्टमध्ये परत मला तिथं काम करायची संधी आली. तिथं बऱ्याच पेशंटला आम्हाला ट्रीट करता आलं, त्यांचे जीव वाचवता आले. त्यामुळं तिथल्या जी लायन्स क्लब आहे त्यांनी देखील सन्मान केला. आणि त्याच्यानंतर मग मला मुंबईचं एक सुप्त अट्रॅक्शन असल्यामुळे मी मुंबईला गेलो आणि गेले 15 ते 16 वर्ष झालं मी मुंबईमध्ये आपत्कालीन वैद्यकीय म्हणजे इमर्जन्सी मेडिसिन डिपार्टमेंटचा तिथं डिरेक्टर आहे. तिथं इमर्जन्सी मेडिसिनचे कोर्सेस होतात. आम्ही बऱ्याचशा पहिल्या गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. म्हणजे भारतातलं NABH अक्रेडिटेड इमर्जन्सी मेडिसिन हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. पण या सर्व गोष्टी आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत. 5 ते 6 वर्षानंतर तिथं जे आमचं कार्य झालं, जे आम्ही काम करू शकलो, त्याचा डेटा ज्यावेळेस आम्ही त्याच्यावर बोलायला लागलो तेव्हा मला भारतभरातून व्याख्यानाचे निमंत्रण यायला लागले आणि मी त्या ठिकाणी तिथं व्याख्यान द्यायला लागलो. आता मामा म्हणत होते की याच्यामध्ये काय नवीन केलं, आम्ही काय असं नवीन केलं इमर्जन्सी मेडिसिनमध्ये. तर पॉइंट ऑफ केअर अल्ट्रासाऊंड, मी एक सोप्या शब्दात सांगतो. पॉइंट ऑफ केअर अल्ट्रासाऊंड म्हणजे काय. एखादा पेशंट आला, तुम्हाला दम लागतोय, बरोबर आहे. आपण काय करतो, त्या ठिकाणी स्टेथोस्कोप लावून जनरली आपण बघतो की काय प्रॉब्लेम आहे. त्याच्यापेक्षा डायरेक्ट ते प्रोब लावून बघायचं स्क्रीनवर त्याला काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे प्रोब लावायचा छातीवर, ते स्क्रीनवर बघायचं आणि मेन कारण आपल्याला 2 ते 3 मिनिटात समजून जातं काय चाललंय आणि मग त्याला अप्रोप्रिएट ट्रीटमेंट करता येतं. दम लागलाय, छातीवर आपण तो प्रोब ठेवला, लंगमध्ये काय झालं डायरेक्ट बघायचं आणि त्याच्यानुसार ट्रीट करायचं. आणि ही पेशंट ज्यावेळेस हिमोडायनॅमिकली अनस्टेबल असतो, म्हणजे त्याचा BP नाही रेकॉर्ड होत असतो, त्याला ब्रिदिंग डिफिकल्टी असतं, अशा वेळेस या तंत्रज्ञानाची जोड जर आपण पेशंट रिसर्स्टेशन मध्ये केली तर त्याच्यानी पेशंटचा म्हणजे एकदम असे जे पेशंट जगू शकत नाहीत असे पेशंट देखील जगतात. आणि त्याचं आम्ही म्हणजे मागचे 10 वर्ष झालं ती आम्ही स्वतः तर ट्रेन केलंच आणि भारतभरातले आम्ही ते डॉक्टर ट्रेन करतोय. याचा जो 10वं जे एडिशन आहे ते आम्ही यावर्षी करतोय. त्याच्यानंतर सांगायचं असेल तर महामारी आली, कोविडची महामारी, सगळ्यांना माहिती आहे कोविडची महामारी आली होती. आता मी तर मुंबईला आहे, म्हणजे नांदेडमध्ये किती पेशंट असतील, पण कोविडच्या काळामध्ये नांदेडहून माझ्याकडे 150 ते 200 पेशंट सिरियस आले होते, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि सुदैवाने ते माझ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचले आणि सगळेच्या सगळे पेशंट ठीक होऊन वापस आले. आता माझे त्या ठिकाणचे जे पेशंट आहेत ना, म्हणजे जे आर लिव्हिंग टेस्टिमोनियल्स देअर, त्यामुळे माझा नांदेडचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येण्यासाठी ते कोविड, कारण आता मी सांगू शकतो म्हणजे नांदेडमध्ये एवढे पेशंट आहेत. मी जरी नांदेडमध्ये मागची 20-25 वर्ष नसलो तरी तशा पद्धतीचा संबंध आलेला होता त्याच्यामध्ये. आणि ती जी महामारी होती ती कोविडची अतिशय भयानक होती. म्हणजे त्यावेळेस म्हणजे फार प्रेशरमध्ये होतं. तर मुंबई किती क्राऊडेड होतं, आम्हाला असं हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये पेशंट ट्रीट केले. म्हणजे मी 3 ते 4 महिने घरी गेलो नव्हतो, परंतु त्यावेळेस पेशंटचा जीव वाचवणं महत्वाचं होतं. आणि ते ड्युअल रेस्पॉन्सिबिलिटी असते, स्वतःला सांभाळायचं आणि इतर पेशंटचा जीव वाचवायचा. हे एक अतिशय चॅलेंजिंग एक त्याच्यामध्ये आपला एक जॉब असतो, तो केला. ते आमच्या जे कार्याचं कौतुक राज्यपालांनी केलं, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्यपालांनी आम्हाला लेटर दिलं त्या संदर्भात की जे आम्ही जे चांगलं काम केलेलं असल्याबद्दल. आणि
जे काही पेशंट असतील, म्हणजे आता आपण भूमिपुत्र आहोत आणि नांदेडचा कुठला पेशंट आपल्याकडे आला ते आपल्याला दुरुस्त करून पाठवता आला तर ते मला असं वाटतं की काहीतरी आपण त्या आपल्या मातीचं ऋण फेडलं. मला हेच सांगायचंय की मोठी हॉस्पिटल ऑर्गनायझेशन आहे, परंतु जेव्हा जेव्हा देशात नॅचरल कॅलॅमिटी आल्या, म्हणजे कुठे भूकंप आला, आम्हाला बोलावलं गेलं तेव्हा आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी कॅम्प केलेला आहे. आता आपले वक्ते कोल्हापूर जिल्ह्यातले 2019च्या ऑगस्ट मध्ये तुमचा शिरोळ तालुका पूर्ण पाण्यामध्ये गेला होता. मी माझ्या 25 डॉक्टरांची टीम घेऊन तिथं होतो. 10 दिवस त्या ठिकाणी काम केलं. 2000 पेशंट ट्रीट केले आणि जवळपास 45 लाखचे मेडिसिन्स आम्ही वाटप केले त्या काळामध्ये, त्या शिरोळ तालुक्यामध्ये. ते म्हणजे जरी असेल तरी, आणि त्याबरोबर आम्ही नेपाळमध्ये भूकंप केला, तिथं देखील आम्ही मदत पाठवली होती. त्याच्यानंतर केरळामध्ये फ्लड आली तरी सांगतो. आणि मी या गावचा, मी ह्या नांदेड जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून मी तुम्हाला एक खात्रीने देतो, अशी वेळ आपल्या जिल्ह्यावर कधी येऊ नये. पण जशी अशी वेळ आली, तुम्ही साथ घाला, तुम्हाला 200% प्रतिसाद भेटेल. त्याच्यानंतर तर ह्या गोष्टी होत्या. त्याच्यानंतर आता गिर्यारोहणाविषयी मला थोडंसं बोलतो, मी थांबवतो, कारण मी गिर्यारोहण म्हणजे कसं आहे ना की मी बऱ्याचशा मोहिमा हिमालयात केल्यात. मी एव्हरेस्ट बेस कॅम्प 5555 मीटर, त्याच्यानंतर लडाखमधलं सर्वोच्च शिखर स्टॉकांगरी ते सबमिट केलं, आणि त्या ठिकाणी ऑर्गन डोनेशन कॅम्पेन. म्हणजे कसं आहे नसतं ना की आपण लोकांना आपलं ऑर्गन दिला पाहिजे. सपोज आपण ऑर्गन डोनेट केला तर दुसऱ्या एका पेशंटचा जीव वाचू शकतो. लोकांना असं वाटतं की अरे म्हणजे आपण, म्हणजे बऱ्याच लोकांचे असे समज आहेत की आता मी ऑर्गन डोनेट दिलं, मला पुनर्जन्म झाला तर ते मला काही डिफेक्ट होईल का, अशीही थिंकिंग आहे बरं का लोकांमध्ये. पण असं काही नसतं, पुनर्जन्म वगैरे काही नसतो. माणसाला एकदाच लाईफ भेटतं, आणि जर आपण एखाद्याचे प्राण ऑर्गन डोनेशन घेऊन किंवा ब्लड डोनेशन देऊन जर वाचू शकत असेल तर त्याच्यासारखं महत्वाचं कुठलं कार्य आपल्या हातून घडू शकणार नाही. जेव्हा अशी जर संधी भेटली ऑर्गन डोनेशनची असेल, ऑर्गन डोनेशन जर रक्तदानाची संधी भेटत असेल तर आपण पुढे जाऊन त्या ठिकाणी आपण ती संधी दिली पाहिजे. आता संपता फक्त इमर्जन्सी मेडिसिन विषयी सांगतो. इमर्जन्सी मेडिसिन काय म्हणजे, इमर्जन्सी मेडिसिन म्हणजे मी सर्दी खोकल्याचे पेशंट बघत नाही. माझ्याकडे आलेला पेशंट आयदर इस्पार और उसपार अशा पद्धतीचा असतो. म्हणजे जीवन आणि मृत्यू ह्याच्यावर तो बॅटल करत असतो. त्याच्यामध्ये जे पहिला गोल्डन आवर असतो त्याच्यामधलं एक डिसिजन पेशंटचं पुढचं लाईफ कसं राहणार आहे हे ठरवत असतो. त्यामुळे इट्स अ व्हेरी स्ट्रेसफुल थिंग, इट्स अ स्ट्रेसफुल इन्व्हायरमेंट. जर तुम्ही तुमचं एखाद्याचं जीवन जर एखाद्या ह्याच्यावर जर आपलं अवलंबून असेल तर इट्स अ स्ट्रेसफुल जॉब. आणि हा स्ट्रेसफुल जॉब करत असताना वी हॅव टू लर्न, आणि आपल्याला हे लर्न करत असताना आपले स्किल्स पण वाढवले पाहिजेत. म्हणजे आता आमचे डॉक्टर मित्र आलेले आहेत या ठिकाणी बरेचसे, मला त्यांना असं सांगायचंय की आपल्याला आपले स्किल वाढवत गेलं पाहिजे. एकानंतर एक आपले जे स्किल असतात, स्किल सेट असतो, कंटिन्युअस लर्निंग करून तो वाढला पाहिजे किंवा आणि अपडेट झालं पाहिजे. आणि आता इतकं अत्याधुनिक आलं की जे काही नवीन तंत्रज्ञान येतं ते आपण आत्मसात करून त्याचा डायरेक्ट वापर पेशंट जीव वाचवण्यासाठी असतो. कारण महात्मा गांधींनी एक सांगितलेलं आहे, सेव्हिंग द लाईफ इज द मोस्ट रिवॉर्डिंग एक्सपिरियन्स अ पर्सन कॅन अंडरगो इन हिज लाईफ. म्हणजे एखाद्याचं लाईफ वाचवणं हा सर्वात म्हणजे रिवॉर्डिंग एक्सपिरियन्स आहे. मामा ते नेहमीच घेतात किंवा सगळे डॉक्टर ते घेतात, पण वी आर चोजन, म्हणजे वी आर चोजन बाय डेस्टिनी टू सेव्ह लाईफ. त्यामुळे आपल्याला अपडेट राहून पेशंटचे जीव वाचवणं हे फार अतिशय महत्वाचं असतं. आता बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्यामध्ये, इमर्जन्सी मेडिसिनची जी डेव्हलपमेंट असते आता ह्याच्यामध्ये, किंवा गिर्यारोहण असेल किंवा ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी एकत्र कराव्या लागतात. जगभरात आता फिरणं झालेलं आहे, म्हणजे म्हणल्याप्रमाणे वेगवेगळ्या भागामध्ये व्याख्यानं झालेली आहेत. त्याच्यासाठी कंटिन्युअस रिसर्च करावा लागतो, त्याच्याशिवाय पेशंटही बघावं लागतात. नवीन गोष्टी शिकायच्या असेल त्याला भरपूर टाइम द्यावा लागतो. त्यासाठी कुटुंबियाची फार गरज असते. तर ह्या सर्व गोष्टीमध्ये माझ्या आई वडिलांनी मला सपोर्ट केला आहेच. मला प्रामुख्याने मला उल्लेख करावा वाटतं की माझी पत्नी दीपाली गोरे हिचाही मला जबरदस्त सपोर्ट राहिलेला आहे या सर्व गोष्टीमध्ये. आणि त्याच्यानंतर माझा मुलगा, तसेच माझे बाकीचे जे नातेवाईक आहेत, मामा आमचे बाळासाहेब फासे, ते ऑलवेज एनकरेजिंग. ही वॉज, म्हणजे ते आमच्या ह्याच्यामधले पहिले क्लास 1 अधिकारी, ते देखील या ठिकाणी आलेले. हे सगळे एक म्हणजे इन्स्पायरिंग आणि मोटिवेटिंग लोक आजूबाजूला असले पाहिजे. आणि हे तेव्हाच असतं जेव्हा कुटुंब व्यवस्था आपली सशक्त असते.
प्रत्येक नातं आपण समजून घेतो आणि त्याला आपण त्याला घेऊन आपण पुढे देत जातो. आणि सगळ्यात शेवटी मला एकच सांगायचंय, तुम्ही सगळं करा, तुम्ही लाईफ करा, सगळे तुमचं काम करा, पण एक छंद जोपासा. कुठला पण छंद असू शकतो. मला गिर्यारोहणाचा छंद आहे, मी ते करतो. तुम्हाला गाणं म्हणायचा शौक असेल तर ते करा. असे शौक करा की जे तुम्ही 4 जगात सांगू शकता. बरोबर आहे. बरं, हा, असे शौक करा. आणि त्याच्यामध्ये कसं आहे ना की आपल्याला कसं असतं ना की आपण लोकांना म्हणतो आपण दारू पित, काही लोक दारू पितात, काही लोक सिगरेट पितात. काय होतं त्याच्याने? ब्रेनमध्ये एक डोपामिन सिक्रेट होतं, त्याच्याने फील गुड वाटतं. माणूस त्या अल्कोहोलला किंवा सिगरेटला ऍडिक्ट नसतो. ते जे फील गुड डोपामिन हार्मोन डोक्यामध्ये सिक्रेट केलेलं असतं ना, त्याला तो ऍडिक्ट असतो. पण ते डोपामिन आपण एक्सरसाइज करून मिळवायचं का अल्कोहोल पिऊन करायचं किंवा निसर्गापाशी जाऊन म्हणायचं का स्वतः गाणं मिळून मिळवायचं, ते आपला डोपामिनचा सेट पॉईंट तुम्ही ठरवा. मला असं वाटतं तू हेल्दी असला पाहिजे, चांगला हॉबी आपण क्रिएट केला पाहिजे, एक्सरसाइज केला पाहिजे आणि अशा गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे आणि निरोगी राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये. त्यामुळेच मी सांगतो 1984 ला मी सुदृढ बालकच होतो आणि आता 44-45 वर्षी मी सुदृढ बालक आहे. तुम्ही पण असंच राहा अशी मी एक इच्छा व्यक्त करतो. आणि या संपूर्ण कार्यक्रमाला आपण एवढ्या मोठ्या म्हणजे संख्येने या ठिकाणी आलात, भरभरून प्रतिसाद दिलात. याविषयी तुमच्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. आणि यातून एक नवीन उर्मी घेऊन मी अजून काही नव्या गोष्टी करेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अत्यंत प्रेरक